महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे जवळपास निश्चित झालेलं आहे, पण यानंतर महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये कुणाकुणाला संधी मिळणार याची सुद्धा उत्सुकता आहे। गेल्या मंत्रिमंडळामध्ये संधी न मिळालेले अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून आधीच तयार झालेले आहेत, पण महायुतीमधले वरिष्ठ हे मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यामध्ये टाकतील आणि यामध्ये तुमचा सुद्धा आमदार असणार आहे का, बघूयात। भाजपकडून मंत्रिपदाच्या शर्यतीत कोण? गिरीश महाजन। उत्तर महाराष्ट्रात भाजपला चांगलं यश मिळवून देण्यात महाजनांचा मोठा वाटा आहे। रवींद्र चव्हाण। कोकण आणि ठाण्यात महायुतीच्या यशात रवींद्र चव्हाणांचं योगदान महत्त्वाचं मानलं जात आहे। मंगलप्रभात लोढा। बीएमसी निवडणुकीत गुजराती आणि जैन समाजाच्या मतांच्या दृष्टीने मंगलप्रभात लोढा हे नाव महत्त्वाचं ठरतं। चंद्रशेखर बावनकुळे। बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे विधानसभेतल्या घवघवीत यशात बावनकुळेंचा वाटाही मोठा आहे। आशिष शेलार। बटेंगे तो कटेंगे संदर्भातलं धोरण शेलारांनी आक्रमकपणे राबवलं, त्यामुळे शेलारांची ही मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते। नितेश राणे। हिंदुत्वाचं धोरण आक्रमकपणे राबवल्यामुळे आणि कोकणातल्या कणकवली मतदारसंघात हॅट्रिक साधल्यामुळे आता नितेश राणे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे। शिवेंद्रराजे भोसले। पक्षाचा पश्चिम महाराष्ट्रातला चेहरा म्हणून शिवेंद्रराजेंकडे पाहिलं जात आहे। राहुल कुल। राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावत पुन्हा आमदार बनलेले राहुल कुल यांनाही मंत्रिपद मिळू शकतं। माधुरी मिसाळ। पालिका निवडणुकांच्या दृष्टीनं महत्त्वाचा चेहरा असल्यानं मिसाळ मंत्रिपदाच्या रेसमध्ये। संजय कुटे। फडणवीसांचे निकटवर्तीय असलेले संजय कुटे संघाच्या फळीतला महत्त्वाचा चेहरा आहे, त्यामुळे त्यांचंही नाव आघाडीवर आहे। राधाकृष्ण विखे पाटील। नगर जिल्ह्यातला भाजपचा ज्येष्ठ चेहरा म्हणून विखे पाटलांकडे पाहिलं जातं। गणेश नाईक। नवी मुंबईतील भाजपचा मोठा चेहरा असलेले गणेश नाईकही यावेळी मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत। याशिवाय ओबीसी आणि मराठवाड्यातील भाजपचा चेहरा असलेल्या पंकजा मुंडे आणि धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करणारे गोपीचंद पडळकरही मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत। याशिवाय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, प्रतापराव सरनाईक, तानाजी सावंत, राजेश क्षीरसागर, आशिष जयस्वाल आणि निलेश राणे यांचीही वर्णी लागू शकते। तर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे, अनिल पाटील, धर्मराव बाबा आत्राम यांचीही नावं मंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।